सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापुर बेस, सोलापूर। धन्यवाद अध्यक्ष महोदय, आपण मला लक्षवेधी मांडण्याची संधी दिली। सोलापूर या ऐतिहासिक शहराकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रचलित असलेल्या आमच्या शहरात आता अलीकडच्या काळात विकास कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, सोलापूर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल। मुद्दा सांगा तुमचा फक्त, आता मुद्दा सांगा फक्त। अध्यक्ष महोदय, सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे। सध्या शहरात फक्त 20 ते 25 बस असून केंद्र सरकारकडून 100 ई बसेस मंजूर झाल्याचे समजते, परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगतीपथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर 100 ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे। त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, एकीकडे 1000 कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवाहिन्या असतील, जलकुंभ असतील, याची अमृत 2 मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा सोलापुरातील मुद्दा सांगा। तुम्ही लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जातील। सर, मुद्दाच मांडले माझे जवळपास 5 मुद्द्यांचा प्रश्न मी माझ्या लक्षवेधीमध्ये मांडलेले आहे। त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय। तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ, परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणी पुरवठ्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसचा विषय असेल, त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे कामं असतील, जे 2022 साली 98 कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे, तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं। सोलापूर शहरातील जे उड्डाणपूल 2 आहेत ते 2015 साली मंजूर झालेले आहेत। त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। भूसंपादन देखील 90% झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होत नाही। सोलापूरच्या दोन्ही उड्डाणपुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं। सोलापूर शहरातील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे त्याचं तुम्ही त्याच्यातच वेळ जाईल, नंतर कोण प्रश्न विचारतोय ना सर, एकदा प्रश्न विचारल्यानंतर पुढे जाऊन आपण पाठीमागे तुमच्यासाठी आलो। पण ते सांगा तुम्ही 5 प्रश्न तुमचे काय सांगितलेत ना सर, तेच वाचतोय ना, एक एक मुद्दा घेत गेलेला आहे। मुद्दा घ्या फक्त त्यातला। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे। शहरात जे 68 लिंग आहेत त्या 68 लिंगाला देखील निधी उपलब्ध नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे, जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल। सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे। शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाहीये। उलट ज्या जागा खासगी आहेत, ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत, अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगर विकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री बंद आहे। 1992 ला हद्दवाढ झाल्यानंतर 33 वर्षानंतर सुद्धा शहरातील हद्दवाढ भागातील लोकांचा वनवास संपलेला दिसत नाही। तुकडाबंदीमुळे त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती। प्राथमिक लेआउट आणि अंतिम लेआउटचं कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवलंय, त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे। आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना व्यक्तिगत मोजणी करून देण्याची संधी दिलेली आहे। एक मिनिट सर, संपवतो। महापालिकेने 9 कोटी रुपये भरून सुद्धा शासनाने मोजणी केली। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य देवेंद्रजींनी जे या ठिकाणी मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे आहेत, त्याची कल्पना मला देखील आहे। परंतु अमृत 2 मधनं जे काम 892 कोटी रुपयाचं आहे त्याचा डीपीआर तयार झालेला आहे। एमजीपीनं काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कंप्लायन्स 2 ते 3 दिवसामध्ये होतील। शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल।
सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येथे एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.